ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आत्ताची एक मोठी बातमी समोर येते। दिल्ली स्फोटाचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। कार स्फोटाचा सीसीटीव्ही हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। या घटनेनंतर आपण बघतोय प्रचंड प्रमाणात असे हादरे बसलेले होते। कांठळ्या बसणारा हा आवाज होता। अनेकांचे कान या घटनेनंतर अक्षरशः सुन्न झालेले होते आणि ही काही सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीने हा स्फोट झाला तेव्हाची ही दृश्य समोर आलेली आहेत। साधारण संध्याकाळी 6:47 कार पार्किंग मधून ही गाडी निघालेली होती आणि त्यानंतर 6:52 वाजता हा स्फोट झालेला होता आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे आणि या फुटेजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असा हा स्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाड्या यावेळेला इथे उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय गजबजलेला असा हा संपूर्ण परिसर लाल किल्ल्यापासून अगदी 500 मीटरच्या अंतरावरती हा स्फोट झालेला आहे। अतिशय गजबज या ठिकाणी असते, वर्दळ या ठिकाणी असते आणि इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी लोक इथे दाखल होत असतात। संध्याकाळची वेळ होती, अनेक लोक कामावरून सुटलेले होते, घरी परतण्याची ही वेळ आणि त्याच वेळेला झालेला हा स्फोट ज्यामध्ये आतापर्यंत 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। हा स्फोट कशा पद्धतीने झाला त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, आता ही दृश्य समोर येत आहेत, सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। बिल्कुल, कारण ही जी फुटेज आहेत ते लाल किल्ल्याच्या अपोजिटला जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, एक फुटेज म्हणजेच की गेट नंबर 1 मेट्रो स्टेशनचं, तर तो अँगल या मध्ये स्पष्टपणे दिसून येतोय आणि दुसरं फुटेज म्हणजेच की जैन मंदिराकडला जो सीसीटीव्ही फुटेज आहे तर तो एक अँगल, त्यामुळे त्या 2 ते 3 अँगलनं हे संपूर्ण फुटेज दिसत आहेत। गर्दी होती, संध्याकाळी गाड्यांचं तिथे ट्रॅफिक पण दिसून येते आणि त्याच वेळेस हा ब्लास्ट झालेला आहे हे स्पष्टपणे आता या सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून येते। एक एक फुटेज जसे जसे पुढे येत आहेत तसे तसे आरोपीची ओळख पडते, त्याचं लोकेशन कळतंय आणि आता म्हणजेच की जिथे ही घटना घडली होती त्यामध्ये कसा ब्लास्ट झाला होता एका व्हिज्युअल मध्ये आपल्याला दिसते। सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा ब्लास्ट झाल्यानंतर एवढा मोठा हा ब्लास्ट होता की आसपासच्या गाड्या ज्या आहेत तर त्या या ब्लास्टच्या एकदम स्फोटामध्ये त्या दिसत सुद्धा नव्हत्या, अशा प्रकारचा ब्लास्ट होता। त्याबरोबर आसपासच्या गाड्याचं सुद्धा नुकसान झालं, मोठ्या प्रमाणावर काचा सुद्धा फुटल्या आणि हे संपूर्ण या सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालेलं आहे। हा काही सेकंदाचं जरी सीसीटीव्ही फुटेज असलं तर यानंतरचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते अद्याप हाती यायचा बाकी आहे, कारण यानंतर ची परिस्थिती ती अतिशय भयावह आहे, अतिशय विदारक आहे। आपल्या प्रेक्षकांना अशा प्रकारची हिंसक जे फुटेज आहेत, व्हिज्युअल आहेत ते दाखवणं योग्य नाही आणि त्यामुळेच त्याच्या अगोदरचे जे फुटेज आहे की ब्लास्ट होण्याच्या अगोदर आणि ब्लास्ट होतानाचे हे व्हिज्युअल आहेत। ब्लास्ट झाल्यानंतर तिथली परिस्थिती अतिशय विदारक होती, कारण तिथले चालक होते, प्रवासी होते, त्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या, रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता। त्यामुळे अशा प्रकारचे व्हिज्युअल्स हे दाखवता येत नाही, परंतु आता जे व्हिज्युअल आले आहेत त्याच्यामुळं त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गाडीचं लोकेशन, कधी ती गाडी सिग्नलवर पोहोचली आणि पोहोचल्याबरोबर त्याच्या पाठीमागे कोणत्या गाड्या होत्या, त्या गाडीचे नंबर काय आहेत, हे सगळं आता या सीसीटीव्ही फुटेजमुळे ट्रॅक करता येऊ शकतं। नक्कीच, मात्र आपण बघतोय 6:50 आणि 57 सेकंदाला ठीक हा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटानंतरचं विदारक दृश्य अर्थातच हे वर्णन करण्यापलीकडचं आहे। मात्र ही संपूर्ण घटना घडत असताना आजूबाजूला अनेक गाड्या होत्या, वर्दळ होती आणि त्यात खरं तर अपेक्षित जी जीवितहानी होती त्यापेक्षा कमी हानी झाली असं सुद्धा म्हटलं जाते, कारण हा स्फोट जो आहे तो अचानक घडलेला आहे, अनाहूतपणे घडला अशी सुद्धा माहिती समोर येते। बिलकुल, हा शक्तिशाली स्फोट होता आणि तो पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये का कॅप्चर झालेला आहे, कारण सीसीटीव्ही कॅमेरा हा उंचीवर लावण्यात आला होता। आपण जर पाहिलं तर टॉप अँगलवरून हे सीसीटीव्हीचे फुटेज ते मिळालेले आहेत, त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापर्यंत ब्लास्ट झाल्यानंतर तिथवर झळ पोहोचली नाही आणि म्हणून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग जे आहेत ते सुरक्षितपणे घेता आलेले आहेत। दुसरा मुद्दा म्हणजेच की हे सीसीटीव्ही आहे ज्या बाजूला स्फोट झालेले त्याच्या विरोधामध्ये अपोजिट जो रोड आहे तर त्या रोडचे हे सीसीटीव्ही आहे फुटेज आहेत। जर त्या रोडवरच जर सीसीटीव्ही फुटेज असते तर कदाचित सीसीटीव्ही फुटेजला सुद्धा तिथे
झळ बसली असती आणि म्हणूनच हे सीसीटीव्ही फुटेज एकदम चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत की गाड्या अगोदर येत आहेत, गाड्या आल्यानंतर संत होत आहेत कारण सिग्नल लागला होता आणि त्याच वेळेस हा ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामुळं आसपासच्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. ब्लास्ट एवढा झालेला आहे कारण काळोख आहे, हेडलाईट्स फक्त गाड्याचे दिसत आहेत, परंतु या ब्लास्टमुळं एवढा मोठा उजेड इथं दिसतोय. ब्लास्टचा जो उजेड आहे तो स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे किती शक्तिशाली, किती ताकदवर हा ब्लास्ट आहे हे सुद्धा यावरून स्पष्ट होत आहे. नक्कीच रामराजे, मात्र सोमवार होता, लाल किल्ला परिसर हा पर्यटकांसाठी बंद होता, तरी देखील या भागामध्ये जे मार्केट आहे तुम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत सांगितलेलं आहे त्यानुसार गर्दी कमी होती का? आणि जर सोमवार असता तर याची दाहकता, याची तीव्रता आणि याचा सगळ्याचा परिणाम अजून किती मोठा असता? नक्कीच जर सोमवार असता तर विदेशी पर्यटक इथे मोठ्या प्रमाणावर येतात, वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक येतात मोठ्या प्रमाणावर, तर त्यांना याची झळ बसली असती आणि जर अशा प्रकारे जर लाल किल्ला जर खुला असता तर मात्र जीवितहानी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झाली असती असं म्हणता येईल. कारण लाल किल्ला आणि त्याचबरोबर चांदणी चौक यामध्ये फक्त एक रस्ता आहे, एक रोडच आहे. जेव्हा लाल किल्ला पाहतात लोक तर तेव्हा खरेदीसाठी, जेवणासाठी हे चांदणी चौकाकडे जातात. त्यामुळे चांदणी चौकामध्ये मोठमोठे रेस्टॉरंट, आपल्याला माहिती आहे की करीमचे रेस्टॉरंट आहे नॉनव्हेजचं की जिथे प्रसिद्ध आहे, पराठेवाली गल्ली आहे की जे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर तिथे कपड्याचं सुद्धा शॉपिंग जे आहे ते होतं, ज्वेलरीची शॉपिंग आहे. त्यामुळे जे फिरायला येणारे पर्यटक आहेत ते रोड क्रॉस करून हे चांदणी चौकाकडे जातात आणि म्हणूनच तो रोड जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कारण लाल किल्ला आणि एकीकडे चांदणी चौक त्यामधला हा दुवा आहे, हा ब्रिज आहे असं म्हणता येईल. परंतु रोड क्रॉस करण्यासाठी लोक गेले नाहीत कारण त्या दिवशी लाल किल्ला बंद होता. सोमवारी हे लाल किल्ला बंद असतो आणि म्हणून कदाचित जीवितहानी जी आहे ती कमी झालेली आहे असं म्हणता येईल. मोठी हानी आता टाळलेला आहे असं म्हणता येईल. आता जे नुकसान झालेलं आहे त्यावरच निभावलेलं आहे. परंतु जर लाल किल्ला जर सुरू असता, पर्यटक जर चालू असते तर मात्र मोठी हानी झाली असते. नक्कीच रामराजे, सकाळी ज्याप्रमाणे आपण बातमी उतरवलेली होती आणि तुम्ही माहिती दिलेली होती की हा कट गेल्या जानेवारीपासून आखण्यात आलेला होता. 26 जानेवारी हे खऱ्या अर्थानं या दहशतवाद्यांचं टार्गेट होतं. मात्र काहीसा वेळ लागला, त्यांना जानेवारीमध्ये असं कुठलंही कृत्य करता आलं नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणांचं तोपर्यंतचं ते यशच म्हणावं लागेल. मात्र आता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना ही अशी घटना घडवून आणायची होती आणि लाल किल्ला परिसरामध्ये खास करून त्यांना ही घटना घडवून आणायची होती. हा स्फोट घडवायचा होता. मात्र लाल किल्ल्याच्या 500 मीटर अंतरावर अचानकपणे गाडीचा स्फोट झाला. हा स्फोट झाला की घडवला याचा अंदाज काही बांधला जाऊ शकतो का? पहिला मुद्दा म्हणजेच की जानेवारी म्हणजे मागील 2 वर्षापासून ही संपूर्ण तयारी केली गेली होती. पण जानेवारीमध्ये 26 जानेवारीला स्फोट करण्याची कट जो आहे तो आखला होता, परंतु तो यशस्वी झाला नाही. खरं तर 26 जानेवारीला आपल्याला माहिती आहे की परेड जे होतं ते इंडिया गेटच्या परिसरामध्ये होतं. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या परिसरामध्ये परेड होत असते. त्यामुळं लाल किल्ल्याला फक्त सुरक्षा व्यवस्था असते आणि 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत असतात. त्यामुळं टार्गेट जे आहे ते पार्लमेंट किंवा मंत्रालय न ठेवता ते टार्गेट जे आहे 26 जानेवारीला ते हलवलं गेलं होतं लाल किल्ल्याकडे. कारण तेव्हा सगळ्यात जास्त सुरक्षा व्यवस्था इंडिया गेट या परिसरामध्ये असते आणि इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती थोडीशी कमी असते असं म्हणावं लागेल. कारण इथे पंतप्रधान असतात, परेड त्या दिवशी होते, संपूर्ण देखावे होतात आणि आपल्या देशाकडे मिसाईल आणि ही संपूर्ण ताकद जी ती दाखवली जाते इंडिया गेटच्या जवळ. आणि म्हणूनच लाल किल्ला जो आहे तो परिसर कदाचित सॉफ्ट टार्गेट असावा म्हणून 26 जानेवारीला तिकडे ब्लास्ट करायचं होतं असं नियोजित केलं गेलं होतं. परंतु तिथे सुद्धा कडक बंदोबस्त करण्यात आला होता आणि म्हणूनच शक्य झालं नाही असं स्पष्टपणे यावरून तरी दिसून येते. परंतु नंतर आपण काल सुद्धा सीन रिक्रिएशन केलेलं आहे. म्हणजेच की ही घटना कशी कशी घडली याची माहिती आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजेच की फरीदाबाद असेल ते नंतर बदरपूर टोल नाका आहे, त्याचबरोबर नंतर ओखला इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याचबरोबर नंतर ITOचा परिसर आहे ना, ITOच्या परिसर नंतर ते मस्जिद ची पार्किंग आणि त्यानंतर लाल किल्ला हा संपूर्ण सीन रिक्रिएशन केला होता. या सीन रिक्रिएशन मध्ये एक लूप होल जो आहे तो आपल्याला दिसून आलेला आहे. तो म्हणजेच की सकाळी जेव्हा 8:04 बदरपूर टोल प्लाझावर ती गाडी आली त्यानंतर ओखला इंडस्ट्रीलचे ते पेट्रोल टाकण्यासाठी गाडी गेली. म्हणजेच की साधारणतः 7 ते 8 मिनिटाचा फरक होता.
परंतु नंतर 8:15 ते 8:30च्या नंतर दुपारी 3 पर्यंत ती गाडी कुठे होती याचा कुठेही पत्ता अद्याप लागलेला नाहीये. कारण ती गाडी नंतर दिल्लीमध्येच फिरत होती आणि एवढा वेळ का लावला ही एखादा कट जो आहे तो संपूर्ण अंमलात आणण्यासाठी, हे मात्र गूढ आहे. आणि दुसरं म्हणजेच की कम्युनिकेशन कोणत्या साधनातून केलं जात होतं, कारण मोबाईल नव्हते उमरकडे, त्यामुळे कम्युनिकेशन सिस्टीम काय होती हे ब्रेक करणं आता तपास यंत्रणेच्या समोरचं आव्हान असणार आहे. दिल्लीमध्ये तो कुठे कुठे फिरत होता. ओखला इंडस्ट्री आपल्याला माहिती आहे की तिथे मोठमोठ्या कंपन्या आहेत, तिथे केमिकलच्या सुद्धा कंपन्या आहेत आणि म्हणून जे केमिकल मिळालं होतं, अमोनियम नायट्रेट असेल किंवा इतर काही केमिकल मिळालं, ते कुठून मिळालं होतं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर एवढ्या मोठ्यामध्ये जर अमोनियम नायट्रेट आणलं असेल तर ते कुठं ठेवण्यात आलं होतं, डिक्कीमध्ये ठेवण्यात आलं होतं का सीएनजी मध्ये कुठे ते ऍडजस्ट करण्यात आलं होतं ते सुद्धा बघावं लागेल. आणि हे स्फोटाची काय नेमकी स्ट्रॅटेजी काय होती, सीएनजीला अमोनियम नायट्रेट लावून हा स्फोट घडवून आणला होता का हे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण स्फोटाची तीव्रता जी होती ती अतिशय जास्त होती. आणि त्याचबरोबर संध्याकाळची ही सगळी जी घटना झालेली आहे ती प्लॅनिंग पेक्षा गडबडीमध्ये झालेली घटना, म्हणजेच की टार्गेट हे दुसरं होतं का, दुसरं ठिकाण होतं का, हा सुद्धा संशय आता या निमित्तानं निर्माण होतोय. कारण त्याच्या अगोदर कोणतीही हालचाल जी आहे ती गेली नव्हती, परंतु अचानक लाल किल्ल्याच्या समोर आल्यानंतर हा स्फोट घडला. खरं तर लाल किल्ल्यामध्ये या चौक टार्गेट असण्याचं काय कारण आहे, कारण पार्लमेंट परिसर आहे, मंत्रालय परिसर आहे, सरकारी कार्यालय मोठमोठी इथे आहेत, सीजीओ कॉम्प्लेक्स मध्ये सरकारी कार्यालय आहेत. तर मग टार्गेट कोणाला करायचं होतं, सरकारला टार्गेट करायचं होतं का फक्त लोकांना टार्गेट करून दहशत निर्माण करायची होती. त्यामुळे मोटिव्ह नेमका काय होता या मोडस ऑपरेंडीचा ते सुद्धा आता यापुढे तपासातून स्पष्ट होईल. नक्कीच रामराजे, अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. दरम्यान हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत, सीसीटीव्ही फुटेज या स्फोटाचा आता समोर आलेला आहे. या स्फोटाची दाहकता या व्हिडिओतून स्पष्टपणे जाणवते. लाल किल्ला परिसरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर अर्थात 500 मीटर अंतरावर आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशन पासून अगदी जवळ हा स्फोट झालेला होता. संध्याकाळची वेळ होती, संपूर्ण मार्केट परिसर आहे आणि या परिसरामध्ये लोकांची प्रचंड गर्दी होती, वाहनं होती, रिक्षा होती, त्याचबरोबर दुचाकीवरून देखील लोक या ठिकाणी ये जा करत होते. आणि त्याच सुमारास संध्याकाळी 6:52 ज्यावेळी ह्युंदाई i20 कार या परिसरामध्ये पोहोचली त्याच वेळी हा भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती. हा स्फोट इतका भीषण होता की i20 कारसह आजूबाजूला असलेल्या 10 ते 12 गाड्यांचा केवळ सांगाडा उडलेला होता. आणि त्यानंतर या गाड्यांमध्ये असलेले लोक, जवळपास 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि मृतांचे अवशेष हे तब्बल 50 ते 100 मीटर अंतरापर्यंत उडालेले पाहायला मिळालं होतं. दरम्यान जैश ए मोहम्मदची महिला कमांडर डॉक्टर शाहिनाच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून हल्ल्याचा कट आखला जात होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जैश ए मोहम्मदच्या इशाऱ्यावर हे काम सुरू होतं अशी देखील माहिती समोर येते. डॉक्टर शाहीन ही गेल्या 2 वर्षांपासून स्फोटकं गोळा करत होती. ती आणि तिचे साथीदार भारतामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याचं देखील तिनं कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर शाहीन हिनं ही मुजम्मिल आणि आदिलसह 2 वर्षांपासून अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटकं गोळा करत होती. शाहीनच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत. त्यामुळे देशातल्या सर्व तपास यंत्रणा आता या कटामध्ये तसंच हल्ल्यामध्ये सहभागी आरोपींचा कसून शोध घेत आहेत.